नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण घेऊन आलो आहे परत एक नवीन ब्लॉग। तर आज आपण आलो आहे विटाव कोळीवाड्यात। विटाव कोळीवाड्यामध्ये आज छोटी होळी आहे, तर आज तुम्हाला ती दाखवणार आहे। पूर्ण सेटअप रेडी झालेला आहे, मस्त डीजे लाइटिंग आहे, तर पूर्ण आज प्रोग्राम आहे। तर आज बघू काय काय आहे काय काय नाही ते तुम्हाला पूर्ण कळेल। व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअर होऊन जाईल। तर फुल सेटअप रेडी केलेला आहे, इथं होळी लागणार आहे या साईडला, इथं डीजे वगैरे पूर्ण सेटअप लावलेला आहे। आता बँजो वाजवत गेले थोडं, आता आम्ही तिथं जातो। आता गावातून पहिले हे सगळं आणणार, म्हणजे जे झाड असतं ते गावातून आणणार आणि इथे लावून संध्याकाळी मोठा प्रोग्राम करतील। मित्रांनो बघा, मस्त समोसे दिलेत, स्प्राईट दिलेत। आता गावाच्या खाडीच्या इथं आलेलो आम्ही। आता इथून आय थिंक सो झाड वगैरे कापून घेऊन जाणार आहे त्या साईडला, होळी मैदानाजवळ। हे बघा खादडतात नुसते, एवढा उन्हात पण खादडतात। आता आम्ही फक्त स्प्राईट वगैरे पिऊ आणि हा, अजून काय अजून काय तर मित्रांनो, आता आम्ही आलो एक गाव, एक होळी असं विटाळचं खूप नाव आहे। तर हे काही मंडळी आहेत आपल्या गावातलेच। तर ही होळी कधीपासून केली जाते? गेले 100 ते 150 वर्षापर्यंतची परंपरा आहे। एक गाव एक होळी ही आत्ता तुमच्या उदयास आली, पण विटाळा कोळीवाड्याची एक गाव एक होळी गेली 100-150 वर्षाची तिला परंपरा आहे। आणि ती परंपरा आज एकत्र एक गाव एक होळी करतोय, ही जपलेली आहे आम्ही विटावकरांनी। आता आपण बघू शकतो की म्हणजे हे नाव खूप वर पुढे गेलेलं आहे, की बातम्यांवरती पण आपल्याला बघायला भेटतं विटाळ गावाचं नाव झालेलं आहे। ते एवढं प्रसिद्ध कशामुळे झालं आणि कसं झालं एवढं प्रसिद्ध नाव? प्रसिद्ध म्हणजे आमच्या गावाची एकी आहे आणि आमच्या गावात एकच होळी होते, त्यामुळे संपूर्ण कोळीवाड्यातली लोक झाडून येतात। आणि जेव्हा आम्ही हे झाड झाडाची फांदी तोडून नेतो लावायला, तिची पूजा वगैरे करून सर्व गावदेवीला आम्ही साखर घालून पूजा करून ती झाडाची फांदी तोडून नंतर वाजत गाजत आम्ही होळी मैदानात नेतो आणि होळीमध्ये तिथं आम्ही तिची उभारणा करतो। आता मित्रांनो बघू शकता, असं इथपर्यंत आहे। आता हे आजची छोटी होळी, मोठी होळीमध्ये काय काय केलं जातं? मोठ्या होळीमध्ये याचप्रमाणे आमची हीच प्रथा असते। मोठ्या होळीला पण आमच्या अशीच प्रथा आहे, वाजत गाजत तोडायला जातो, फांदी तोडून आणल्यानंतर वाजत गाजत नेतो, तिची पूजा वगैरे करतो आणि आनंदामध्ये संपूर्ण आमचा कोळीवाडा आणि या कोळीवाड्यात राहणारे सर्व परप्रांतीय पण सर्व एकत्रितरित्या येऊन ही एक गाव एक होळी आनंदाने साजरी करतो। मित्रांनो, आता होळी बाहेर काढलेली आहे, बघा ही होळी आहे, इथून झाड तोडून ते काढलेलं आहे। होळीत नाचवत नाचवत होळी मैदानाच्या इथपर्यंत घेऊन जाणार आहे।
आली होळी मैदानाची इथेच होळी लागते विटा गावातली. होळी सजावट करायला घेणार आहेत पूर्ण डेकोरेशन करणार आहे बघा. अशी सजावट करतात सगळे. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले. तर आता आम्ही परत आलो होळी मैदानाच्या इथे. दुपारी ते आपलं जे झाड होतं ते नाचत घेऊन गेले. त्याच्यानंतर आता सगळे तिकडे झाड लावलं. त्याच्यानंतर आता आम्ही परत चाललो आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहेत. वेशभूषा स्पर्धा आहे. असे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम होतात. ते पण तुम्हाला दाखवतो. ब्लॉग पूर्ण बघा. आता 7:30 वाजले. मस्त 9-10 वाजेपर्यंत होळी पेटवतील. तर ब्लॉग पूर्ण बघा. एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा. आणि ही छोटी होळी आहे, मोठी होळी पण असेल. तर नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की बघा तुम्ही. आम्ही आगरी कोली सर्वात भारी भीत नाही कोणाच्या बापाला. गर्व नाही माझा आहे कोळी असण्याचा. धन्यवाद. फायनली घरी आलेलो आहे. तर आज छोट्या होळीमध्ये जेवढी धमाल केलेली आहे ना तर विचारू नका. गावात एवढी मजा आली ना. विचार करा मोठ्या होळीमध्ये किती धमाल येणार आहे. तर आज शुक्रवार, उद्या शनिवार, रविवारी आपली मोठी होळी आहे. तर रविवारी मस्त धमाल करणार आहे. याच्याहून अजून जोरात होणार आहे ही होळी. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यांना हॅपी होळी.